भैया नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा भैया. माझं मनोज शत्रुघ्न वाघमोडे. आता हे आपलं केळीचा प्लॉट आहे. हा. किती एकर आहे केळी भैया? हे 2.5 एकर आहे. 2.5. किती बुडं बसलेत? 2950. 2950 बसलेत. याची लावण मार्च एंडिंगला केलेली आहे 25-26 आणि 16 जुलैला आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमी पॉवर आणि प्रोम आणि पोटॅश 10-26 10-26 हे खत तुम्ही इथं टाकलेलं आहे, बरोबर आहे? एकरी एक बॅग एक बॅग पण टाकलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही टाकलं त्यावेळेसमध्ये आणि आज जर बघितलं तर साधारण 50 दिवस झालेत भैया. 2 महिन्याला एक 5 दिवस कमी आहेत, म्हणजे 55 दिवस झालेत. प्लॉटमध्ये काय फरक आहे? प्लॉट चांगला आहे. चांगला म्हणजे काय? चांगलं पिकअप पकडले तेव्हापासून. तेव्हा असं फार गुडघ्याला होती 2 महिन्यात. हां, आता आपल्याकडे त्याचा व्हिडिओ पण फोटो पण आहे की गुडघ्याला आपल्या केळी होती. आणि आज जर बघितलं तर आता तुम्ही हात वर केलं, हाताच्या पण वर. म्हणजे आता कमीत कमी 10 फुटापर्यंत केळी आहे, बरोबर आहे का? 50 दिवसात 50 दिवसा म्हणजे खत टाकल्यापासून 2 दिवसामध्ये 50 दिवसामध्ये. दुसरी गोष्ट, पानाची जाडी जास्त आहे, रुंदी पण जास्त आहे आणि हाईटला पण उंच आहे. ज्यावेळेस हे टाकलं होतं आपण त्यावेळेस थोडं पानं चिटकणं वगैरे हा प्रॉब्लेम होता. परत तो प्रॉब्लेम आला का? नाही. हां, वरून फवारणी करायचं ठरलं होतं, तुमच्यानं फवारणीचं औषध जरा जमलं झालं नाही, तरी सुद्धा प्लॉट आज चांगलं आहे, भयानक आहे. आता पुढं जर तुमच्या मागं जर बघितलं तर आता पूर्ण पानं जे आहेत ते मेकअप झालेले आहेत. बुंद्यामध्ये जर बघितलं, आता तुम्ही इथं हे नाही काढलं, पिल्ले राहिलेत काढायचे, तरी सुद्धा जर बुड बघितलं तर बुडामध्ये जाडी वाढले, बुडामध्ये जाडीचं प्रमाण चांगलं आहे, बरोबर आहे का? हे भूमीपर वापरून आणि ग्रीन प्लॅनेट कंपनीचं प्रोम हे खत वापरून पोटॅश वापरून समाधानी एक नंबर आहे, भारी आहे. इतर शेतकऱ्याला काय सांगचाल संदेश? ह्याच्या पहिला आपण 19 वगैरे रासायनिक औषध मारलं होतं फवारे. हां, तेवढा रिझल्ट तेवढा पुरतो होतं. हां, पण तो असा एवढा मजबूत रिझल्ट आहे. समाधानी तर आहात की? नाही, एकदम ओके. हे सगळं तुम्ही उमरग्यातून दिग्विजय एंटरप्राइजेस उमरगा ग्रीन प्लॅनेटच्या शॉपमधून घेऊन आलेलं आहे, बरोबर? धन्यवाद सर.